श्री स्वामी समर्थांचे विचार विस्तृतपणे समजून घेतल्यास आपल्याला जीवनातील अनेक अडचणींवर सहजतेने मात करता येते। त्यांचे विचार आपल्याला सकारात्मकता, आत्मशक्ती आणि अध्यात्माच्या मार्गावर प्रेरित करतात। त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे। 1. शांती आणि संयम। स्वामी समर्थांनी नेहमी शांती आणि संयमावर भर दिला। त्यांच्या मते शांती हा मानवाच्या जीवनातील सर्वात मोठा धनसंपदा आहे। जीवनात कोणत्याही प्रसंगात संयम बाळगणे आणि शांतीने सामोरे जाणे हेच खरे साधकाचे लक्षण आहे। उदाहरण, कोणताही संकटकाळ असो, संयम बाळगल्यास आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग दिसू लागतात। जर आपल्याला रोजच्या तणावातून सुटका हवी असेल तर संयम आणि शांतीचा अवलंब करणे आवश्यक आहे। संयम बाळगल्यास जीवनातील अनेक अडचणी सोप्या होतात आणि आपल्याला अधिक परिपक्व बनवतात। 2. सेवा आणि विनम्रता। स्वामी समर्थांनी सेवेचे महत्त्व कायम सांगितले। त्यांच्या मतानुसार प्रत्येक जीवामध्ये परमात्म्याचा अंश आहे, त्यामुळे प्रत्येकाची सेवा करणे हेच आपले खरे कर्तव्य आहे। सेवा म्हणजे केवळ आर्थिक किंवा भौतिक मदत नव्हे, तर दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे, त्यांना मदतीचा हात देणे आणि त्यांच्या आनंदातही सहभागी होणे। उदाहरण, एका लहान मदतीनेही आपण दुसऱ्याचे आयुष्य बदलू शकतो। स्वामी समर्थांनी आपल्याला शिकवले की केवळ विनम्रता आणि सेवाभावनेने आपण खरे समाधान अनुभवू शकतो। 3. श्रद्धा आणि विश्वास। स्वामी समर्थांचे एक प्रसिद्ध वचन म्हणजे, श्रद्धा ठेव, सर्व काही ठीक होईल। जीवनात कधी-कधी आपणाला अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते जेव्हा परिस्थिती आपल्या हाताबाहेर असते। अशा वेळी स्वामी समर्थांनी श्रद्धा आणि विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला आहे। उदाहरण, अनेक वेळा आपल्या योजना अपूर्ण राहतात किंवा अपेक्षेप्रमाणे यश मिळत नाही। अशा वेळी स्वामी समर्थ सांगतात की आपल्या श्रद्धेमुळे मार्ग नक्की सापडतो। फक्त त्या श्रद्धेवर टिकून राहणे आणि धैर्याने वाटचाल करणे आवश्यक आहे। 4. वैराग्य आणि समर्पण। स्वामी समर्थांचे विचार वैराग्य आणि समर्पणावरही आधारित आहेत। त्यांच्याप्रमाणे या जगातील सर्व वस्तू क्षणिक आहेत, त्यामुळे त्या वस्तूंमध्ये आसक्ती निर्माण करणे टाळावे। आपली मनाची शांती आणि समाधान हेच खरे धन आहे। उदाहरण, सांसारिक वस्तूंच्या मोहात अडकण्याऐवजी स्वामी समर्थांनी आध्यात्मिक उन्नतीकडे लक्ष केंद्रित करायला सांगितले आहे। त्यांनी सांगितले की मनाची आसक्ती जर आपण नियंत्रित केली तर आपल्याला खरे समाधान प्राप्त करता येते। 5. संकल्प आणि मनोबल। मनोबलाचा संकल्प हे स्वामी समर्थांचे आणखी एक महत्त्वाचे शिक्षण आहे। त्यांनी सांगितले की जो मनाने खंबीर असतो त्याला कोणतीही अडचण पराजित करू शकत नाही। आपल्या ध्येयासाठी आपण नेहमी प्रामाणिक राहावे। उदाहरण, अनेक जण जीवनात येणाऱ्या संघर्षांमुळे खचून जातात, पण स्वामी समर्थ सांगतात की मनोबल ठेवल्यास आणि योग्य दिशेने प्रयत्न केल्यास कोणतीही अडचण पराजित करता येते। 6. प्रकृती प्रेम आणि संयमित आहार विहार। स्वामी समर्थांनी सांगितले की शरीर हाच आत्म्याचा मंदिर आहे, त्यामुळे शरीराची योग्य देखरेख करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे। प्रकृतीच्या नियमांचे पालन करणे, शुद्ध आणि संयमित आहार घेणे आणि नैसर्गिक गोष्टींमध्ये समाधान मिळवणे आवश्यक आहे। उदाहरण, नियमित योग, ध्यान, संयमित आहार आणि व्यायाम यामुळे केवळ शरीर नव्हे तर मनही शांत राहते। स्वामी समर्थांनी शिकवले की जेव्हा आपली प्रकृती स्वच्छ राहते तेव्हा आत्मिक शांती प्राप्त होते। 7. ध्यान आणि साधना। स्वामी समर्थांचे विचार ध्यान आणि साधनाच्या महत्त्वावरही प्रकाश टाकतात। त्यांच्या मते ध्यानाने मनातील अस्वस्थता दूर होते। मनाच्या शांतीसाठी ध्यान आवश्यक आहे। ध्यानातच सत्याचे दर्शन होऊ शकते आणि आत्मसाक्षात्कार होऊ शकतो। उदाहरण, अनेक जण ध्यान साधनेद्वारे तणावातून मुक्त होतात आणि आत्मशांतीचा अनुभव घेतात। ध्यान हे आपल्या मनाची शांती मिळवण्याचे एक साधन आहे। निष्कर्ष, श्री स्वामी समर्थांचे विचार म्हणजे एक मार्गदर्शक ज्योत आहे जी आपल्याला जीवनातील अडचणींच्या काळात मार्ग दाखवते।
त्यांचे विचार केवळ धर्म आणि अध्यात्माच्याच संदर्भात नाहीत, तर ते आपल्या रोजच्या जीवनात देखील उपयोगी ठरतात. त्यांचे विचार आत्मसाक्षात्कार, सेवा, श्रद्धा, संयम आणि शांतीचा मार्ग दाखवतात, ज्यामुळे जीवन आनंदी, शांत आणि समाधानकारक होऊ शकते.